Hi everyone, welcome to chemistry class. Today we are going to discuss about the packaging efficiency of body centered cubic unit cell. Packaging efficiency is equal to volume occupied by particle in unit cell upon total volume of unit cell into 100. Okay, we have to use this formula to find out the packaging efficiency. Yesterday we have seen about the packaging efficiency of primitive unit cell or simple cubic unit cell. There are the 4 basic steps to find out the packaging efficiency. First step is nothing but the radius of sphere. Second step is the volume of each sphere, and third step is the total volume which is occupied by the spheres or a particle, and last and essential step is packaging efficiency formula. Okay, what is the formula of packaging efficiency? Packaging efficiency is equal to volume occupied by particle in unit cell upon total volume of unit cell into 100. This 100 for the percentage. Okay, now we are going to discuss about the BCC. BCC stands for body centered cubic unit cell. Okay, our first formula, first step is nothing but step 1 here for BCC, body centered cubic unit cell. First step is a radius of sphere. Step 1 is radius of sphere. This sphere means what? The sphere means our particle. We have to find out the radius of this particle in the form of edge length. Okay, in case of BCC, what happen? In case of BCC, one particle or individual particle is located at each corner and one particle is present in the center of the body. प्रत्येक कॉर्नर वरती एक एक पार्टिकल आहे आणि बॉडीच्या सेंटर वरती ही एक मध्यभागी एक पार्टिकल आहे. बॉडीच्या कॉर्नर वरती जे पार्टिकल असतात ते शेजारच्या 7 क्यूब बरोबर शेअरिंग करतात. आपल्या त्याच सबस्टन्सचा जो पार्टिकल इनसाइड आहे, आतमध्ये आहे, सेंटरला आहे, तो पार्टिकल कोणत्याही शेजारच्या युनिट सेल बरोबर कंपेअर करत नाही. तो पार्टिकल त्या एकट्याच ऑब्जेक्ट एकट्याच युनिट सेलचा असतो, तो कुठेही शेअर करत नसतो. ठीक आहे, तर आता आपण जाऊया रेडियस ऑफ स्फिअर इन BCC, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. फॉर दॅट पर्पज फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट द स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल ऑफ BCC. It is our unit cell, and now we have to draw here some elements. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात 2 स्फिअर मधलं डिस्टन्स, ती रेडियस फाइंड आउट करायची. त्यासाठी आपण काय कसं कॅल्क्युलेशन करतो की एकमेकाला जिथं जिथं ते स्फिअर अटॅच आहे ती जागा फाइंड आउट करतो. आता ज्यावेळेस आपण सिंपल युनिट सेलबद्दल विचार केला तर त्याचं काय घडायचं, फक्त कॉर्नरवरतीच एलिमेंट असायचे. त्यावेळेस आपण काय केलं होतं, मग फक्त कॉर्नरच्याच एलिमेंट आणि इथं हे जे काही रेडियस आली होती, ह्या रेडियसवरनं आपण ती रेडियस सॉल्व फाइंड आउट केली होती. पण आता इथं मात्र काय घडतंय, जर आपण डिस्टन्स जर मेजर करायला गेलं तर कसं घडते बघा. ऑलरेडी सपोज इथं एक पार्टिकल आहे आणि इथे हा एक दुसरा पार्टिकल आहे. आता आपल्याला वाटतं की आपण हे मेजर करणार, पण ह्याच ऑब्जेक्टच्या बॉडीच्या सेंटरला देखील एक पार्टिकल आहे. त्याच्यामुळं काय होतं, इथं सगळी थेरी चेंज होऊन जाते. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं की असे 3 पार्टिकल शोधायचे आहेत की जे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता इथं जर आपण केलं तर किती आलेत, 2च आलेत. आपल्याला शोधायचे किती आहेत, तर 3 पार्टिकल शोधायचे आहेत, कारण याच्या सेंटरला एक पार्टिकल आहे. ठीक आहे, आता जर आपण फोकसने स्टडी केला, जर हा कॉर्नर, आता बघा याला 2 स्क्वेअर आहेत, एक फ्रंट साईडचा आणि एक बॅक साईडचा. क्यूबला 2 फेस आहे, एक फ्रंटचा आणि एक बॅकचा. हा फ्रंटच्या कॉर्नरवरती एक सर्कल मी पार्टिकल ड्रॉ केलाय आणि जर मी इथे एक पार्टिकल ड्रॉ केला बघा
आता तिसरा पार्टिकल कुठे आहे, माझ्या बॉडीच्या सेंटरला आहे, बरोबर आहे. पण हा जो पार्टिकल आहे हा कुठं आहे, कॉर्नरला आहे. हा पार्टिकल कुठं आहे, कॉर्नरला आहे. हे दोन्ही पुढच्याच भागावरती आहेत, दोन्ही पुढच्याच फेसवरती आहे, पुढच्याच प्लेनवरती आहे. परंतु जो आपला सेंटरचा पार्टिकल आहे मधला, जो स्वतः एकट्या आहे, तो कुठं आहे, बॉडीच्या आतमध्ये आहे. मग आता ते एकमेकाला कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत का, नाही. त्यांची अशी स्ट्रेट लाईन बनते का, नाही. त्यांची लाईन कशी बघा, अशी ट्रायंग्युलर बनल त्यांची लाईन, कारण पुढच्या पेनवरती इथला एक आणि पण मधला कुठे, इथं मागा येतो, म्हणजे असा एक ट्रायंगल तयार होईल. पण आपल्याला कशी पाहिजे होती, एक स्ट्रेट लाईन पाहिजे. इथे एक स्ट्रेट लाईन बनवता येईल का, नाही, कारण इथं मध्ये पार्टिकल नाही आहे. पार्टिकल कुठं आहे, इकडं मध्ये आहे. ठीक आहे. मग आता आपण ती स्ट्रेट लाईन कशी बनवणार आहोत, हा कॉर्नर, इथला मधला पार्टिकल आणि इथला मागचा पार्टिकल, म्हणजे ह्या फेसचा जो सरळ पार्टिकल होता तर तो पार्टिकल नाही घेता त्याच्या मागचा पार्टिकल घेतला तर काय होईल, अशी एक तिरपी लाईन बनल, ज्याला आपण डायगोनली म्हणतो. तसंच मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आपले पार्टिकल सिलेक्शन करताना ठीक आहे. आता हा पार्टिकल कुठला आला आपला, एक मिनिट हा, ठीक आहे. आता आपण पार्टिकल काय करणार, हा एक पार्टिकल जर सिलेक्ट केला आहे तर दुसरा पार्टिकल सिलेक्ट करताना आपण हा करायला पाहिजे का, कारण हा आपण पुढच्या फेसवरचा घेतलाय. मग आता खालचा कॉर्नर घेताना मागच्या फेसवरचा घ्यायचा, म्हणजे कुठला येईल, बरोबर आहे, हा पार्टिकल बघा, हा कुठला आहे, पुढच्या फेसवरचा, आणि हा कुठला आहे, तर मागच्या फेसवरचा. आणि आपल्याला हे माहिती आहे, हा जर क्यूब असेल तर याचा प्रत्येक अँगल, दोन लाईन मधला अँगल काय असतो, 90 डिग्री असतो, बरोबर आहे, कारण सगळे काय आहेत, स्क्वेअर आहेत. हाय अँगल 90, त्यानंतर हाय अँगल 90, याच्यातला 90, प्रत्येक अँगल हा 90 अंशाचा आहे, थोडाही डिफरन्स त्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. मग आता त्यानंतर एक मध्ये बॉडीचा इनसाइड पार्टिकल आहे, तो आता मी इथे एक ड्रॉ करतोय अशा पद्धतीनं. आता मात्र काय झालेत, आता बघा, हा पुढचा फेस, हा मागचा फेस आणि हा सेंटरचा, म्हणजे बरोबर काय झाली, अशी एक तिरपी लाईन तयार झाली की जी एकाच लाईनमध्ये तिन्ही पार्टिकल आहेत जे एकमेकाला कॉन्टॅक्टमध्ये आहे. कोऑर्डिनेशन नंबरनुसार आपल्याला पार्टिकल सगळे एकमेकांमध्ये जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते शोधायचे होते. ठीक आहे, आले तिन्ही पार्टिकल. मग आता त्यानंतर आपण या पार्टिकलला नाव देऊया. सपोज हा आहे पार्टिकल ए, हा आहे पार्टिकल सी. ह्या पार्टिकल, ह्या कॉर्नरचं नाव, याचा सेंटरला नाव देतोय बरं का आपण, हे जे काही जे सेंटर आहेत त्यांना नाव देतोय. याचं नाव जर डी, आणि त्यानंतर नाव याचं एफ, याचं डी आणि याचं ई. इथं जरा सिक्वेन्समध्ये देऊन घेतलंय, ए सी एफ डी ई. आत्ता झाली आपली ही जॉमेट्री रेडी. नाव वी हॅव टू फाइंड आउट द रेडियस ऑफ स्पेअर. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कन्सिडर हिअर 2 ट्रायंगल्स. इथं काय तयार होत आहेत, 2 ट्रायंगल तयार होत आहे. आता आपल्याला काय करायचं, फक्त एफ आणि डी. आता हे डॉटेड लाईनने जोडून घेतो, कारण ह्या लाईन अवेलेबल आहेत का, नाही. हे आपण कन्स्ट्रक्शन लाईन आहेत, हे आपण आपल्या कामासाठी बनवले आहेत. ठीक आहे. त्यानंतर ए सी एफ ह्या पण लाईन मी काय करतोय, जोडून घेतोय बस. आता यानंतर आपल्याला इथं 2 ट्रायंगल तयार होतात. 2 ट्रायंगल कोणते, एफ ई डी. ट्रायंगल कोणता आहे, फर्स्ट ट्रायंगल एफ ई डी. आता बघा, एफ ई डी मी तुम्हाला आताच सांगितलं होतं की ट्रायंगलमध्ये याच्यात जे काही अँगल आहेत सगळे ते काय आहेत, राईट अँगल आहेत. तर राईट अँगल, आता यात बघा ही लाईन आपण नंतर ड्रॉ केली आहे, म्हणजे आता हे अँगल याच्याशी तर राईट अँगल येऊ शकत नाही. मग आता राईट अँगल कोणता आहे, इथला हा एफ ई डी हा काय आपला एक राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. अँगल काय आहे मग, अँगल एफ ई डी इज इक्वल टू 90 डिग्री. Angle FED is equal to 90 degree. If we have to, and already we know about the Pythagoras theorem. What is Pythagoras theorem? Hypotenuse square is equal to square of addition of square of another 2 remaining sides. Okay. What is the hypotenuse here? Who is the hypotenuse? FD. FD is hypotenuse. DE and FE are the remaining both sides. Okay. Then F डी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल,
एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू डी ई स्क्वेअर प्लस एफ ई स्क्वेअर प्लस एफ ई स्क्वेअर. हां, कदाचित बुकमध्ये नावं वेगळे असतील त्याबद्दल काही वाद नाही, पण त्याच्यानुसार थेरम काही चेंज होणार नाही, नॉमेनक्लेचर डिफरंट येऊ शकतं. ठीक आहे, हे नावं आपल्याला जे द्यायची ते आपण देऊ शकतो. ठीक आहे, आता आपल्याला चेक करायचं आहे काय इथं डी ई स्क्वेअर. डी ई कोणती लाईन आहे? ही लाईन आहे डी ईची लेंथ काय आहे? डी ई हे डिस्टन्स किती आहे? व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन डी अँड ए? ऑलरेडी वी considered that each length has equal length. What is this length? A. What we consider for it? A. सगळ्या साईड काय आहेत? A आहे, म्हणून आपण त्याला क्यूब म्हणतोय. मग डी ई काय झाला आहे? A. आणि डी ईचा स्क्वेअर मीन्स ए चा स्क्वेअर प्लस एफ ई. एफ ई पण काय आहे? त्या क्यूबची साईडच आहे, म्हणजे इथं पण काय घ्यायचं आपल्याला? परत एच घ्यायचा आहे, मीन्स ए स्क्वेअर. आता फायनल काय बनेल? एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. बरोबर आहे, एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. हे लक्षात ठेवायचं आहे, याची आपल्याला परत गरज पडणार आहे. एफ डी स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. नाव वी हॅव टू कन्सिडर अनदर ट्रायंगल ए डी एफ. ट्रायंगल ए डी अँड एफ. ट्रायंगल ए डी एफ. आता ह्या ट्रायंगलमध्ये काय झालंय? ही लाईन तर व्हर्टिकल आहे, म्हणजे परमनंट लाईन आहे, आणि इथून एक लाईन गेली, एक सरळ लाईन अशी, आणि दुसरी लाईन अशी इकडनं गेली. आता ही लाईन ज्या इकडे सरळ जरी गेली तरी 90, इकडे जरी गेली तरी 90, इकडे जरी आली तरी 90. म्हणजे अँगल ए डी एफ हा कोणता आहे? तर राईट अँगल आहे. याच्यामध्ये अँगल ए डी एफ इज इक्वल टू 90 डिग्री. आता ए डी एफमध्ये आपला जर आता हा 90 डिग्रीचा अँगल आहे, तर बाय डिफॉल्ट हायपोटेनियस कोणती असणार आहे? ए एफ इज आवर हायपोटेनियस. ओके, देन ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू अनदर रिमेनिंग टू साइड्स. ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. ठीक आहे, त्यानंतर आता ए डी काय आहे? ए डी इज अगेन लेंथ ऑफ युनिट सेल, मीन्स व्हॉट? a square. Length of unit cell is a. And what about fd square? Length of fd, we don't know about fd, कारण fd लाईन आपण ड्रॉ केली आहे, तिची लेंथ आपल्याला गिवन नाही आहे. नाउ जस्ट सी हियर, fd square is equal to 2a square, means what? 2a square. Then now af square is equal to 3a square. af square is equal to 3a square. ओके, गॉट इट. af स्क्वेअर हा 3a स्क्वेअर कसा आला समजलंय? ठीक आहे. आता आपल्याला फायनल काय करायचं आहे? फक्त आपल्याला आता फाइंड आउट करताना काय करणार आहे आपण? तर या ठिकाणी आपल्याला आता ए एफ हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे की ए पासून एफ हे डिस्टन्स किती आहे. बघा मग एकदा, 3 सर्कल आहेत, 1 2 3. याची रेडियस आर आहे, याची रेडियस आर आहे, याची रेडियस आर आहे, आणि आपला डिस्टन्स कोणता आहे? ए एफ. इथं आपला ए पॉईंट आहे, इथं आपला एफ पॉईंट आहे सेंटरला. आपल्याला हे डिस्टन्स मेजर करायचं आहे. बरोबर आहे. आता हे डिस्टन्स आपण मेजर कसं करणार? मग आता हे बाहेरचं ह्या सेंटरपासून इकडचं मोजायचं नाही, ह्या सेंटरपासून इकडचं मोजायचं नाही. सगळ्यांची रेडियस आर. ठीक आहे, आले लक्षात? मग आता इथून इकडं हे डिस्टन्स किती आहे? 1 आर लिहून घेतोय मी. 1 आर प्लस इथून इथपर्यंत किती आहे? परत 1 आर. आता इथून इथपर्यंत अजून 1 आर. रेडियस सगळ्यांची रेडियस सेम आहे, आणि प्लस शेवटचा उरलेला हा 1 आर. म्हणजे टोटल आर किती होत आहेत? 4 आर. ए एफ इज इक्वल टू किती येत आहे? ए एफ इज इक्वल टू 4 आर. कसं आलं समजलंय? सेंटरच्या इकडचंही सोडावं लागेल, कारण हा बाहेर गेलाय आणि हा पण बाहेर गेलाय, कारण हा कॉर्नरचा आहे ना. कॉर्नरचं आपलं आधीच ठरलं होतं की जो सेंटरच्या पुढे गेलाय तो दुसऱ्याबरोबर शेअरिंग करतो. बरोबर आहे, आले लक्षात? ए एफ इज इक्वल टू 4 आर. ठीक आहे, बट ए एफ इज इक्वल टू 4 आर. आणि इथे काय घेऊन आपल्याला? मग आता ए एफ स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर. मग आता आपण काय करणार आहोत?
त्याचीच लेंथ आपल्याला आता फक्त इथं मेजर करायची आहे. आता 3a², जर इथं आपल्याला जर AF काढायचा असेल, इथं जर आपल्याला AF बनवायचा असेल याचा, म्हणजे याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. मग इथं काय तयार होईल, 3चा स्क्वेअर रूट, 3चा स्क्वेअर रूट आणि A² स्क्वेअर रूट म्हणजे काय येणार, नॉर्मल A, √3 × A, हे आपला आन्सर येणार. बरोबर आहे. आता AFची ही एक व्हॅल्यू आली आहे आणि AFची ही एक व्हॅल्यू आली आहे. दोन्ही फक्त आपल्याला आता कम्पेअर करायचे आहे. कम्पेअर कशा, मग 4R = √3 × A आणि देन R = √3 × A/4. It is our radius of sphere. Okay, got it? What is the radius of sphere? R is equal to √3 × A/4. ओके, हे आले लक्षात. हे AF is equal to 4R कसं आलंय, 3 स्क्वेअर आहेत आणि इकडचा आणि इकडचा घ्यायचा नाही आपल्याला, कारण तो कॉर्नरचा आहे, इथून इकडे बाहेर गेलाय. म्हणजे R R R R टोटल R 4 आहेत, म्हणून टोटल त्याची ॲडिशन किती झाली आहे, 4R इतकी झाली आहे. आले लक्षात? ठीक आहे. व्हॉट इज आवर सेकंड स्टेप? व्हॉट इज आवर सेकंड स्टेप? स्टेप नंबर 2. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, तो काही एक पार्टिकल जो आहे त्याचं व्हॉल्यूम किती असेल हे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर? 4/3 πr³. आता समजलं असेल आपण इथं रॅडियस ऑफ स्फिअर का बरं कॅल्क्युलेट केले, कारण आपल्याला व्हॉल्यूम काढायचं होतं. व्हॉल्यूम काढण्यासाठी रॅडियसची गरज होती, म्हणून आपण ती रॅडियस ऑफ स्फिअर फाइंड आउट करून घेतली आहे. ठीक आहे. 4/3 × π × r³. देन वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ r फ्रॉम रॅडियस ऑफ स्फिअर. ठीक आहे. √3 × A/4 आणि होलचा क्यूब आहे, हे विसरायचं नाही. हा क्यूब करताना थोडीशी जम्बलिंग होते, त्यासाठी काय करायचं, सेपरेट लिहून घ्यायचं डायरेक्ट. आरची पूर्ण जी टर्म आहे ॲज इट इज लिहून ठेवायची आणि नंतर त्याचा क्यूब आपल्याला बनवायचा आहे. ठीक आहे. 4/3 π × आता क्यूब बनवताना पण जास्त गडबड करायची नाही. जर गोंधळ होत असेल तर सिंपल करून घ्यायचे. क्यूब म्हणजे काय की त्याच वस्तूने त्याच वस्तूला 3 वेळा गुणायचं. म्हणजे काय, √3 × √3 इंटू, आता A³ तर सगळ्यांना माहिती आहे, इंटू A³ काय असेल, त्याचा आन्सर A³ येणार. A चा क्यूब A³ अपॉन 4 × 4 × 4 4³ 4 × 4 × 4. ओके, 4 गेट कॅन्सल. अँड √3 × √3 काय बनल, π × 3 × √3 × A³ अपॉन 3 × 4. बरोबर आहे. √3 × √3 3. हा √3 ॲज इट इज इथं तसाच, A³ तसाच घेतलाय. 4 कॅन्सल झाले होते, पाय तसाच राहिलाय. मग 3 × 4 × 4 हे 3 होते, एक कॅन्सल झालाय, 2 तसेच खाली येतील. ठीक आहे. मग आता हे 3 गेट कॅन्सल, म्हणजे शिल्लक करायला बघा आता, पाय A³ √3 अपॉन 8. ठीक आहे. आता बाय रूल आपण काय करत असतो, ज्यावेळेस पाय A³ अशा टर्म येतात त्यावेळेस आपण ज्या आपल्या न्यूमरिकल टर्म्स आहेत, नंबर आहेत, मॅथमॅटिकल टर्म्स, ते आपण अगोदर लिहित असतो. ठीक आहे. √3 π A³ अपॉन 8. इट इज आवर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. एका स्फिअरचं व्हॉल्यूम किती आलंय, सॉरी 4 × 4 8 नाही 16 येईल ना. 4 × 4 8 नाही 16 येईल. ठीक आहे. 4 × 4 16 येईल. ठीक आहे. ही स्टेप समजली आहे. थोडी जास्त सुटसुटीत करून दिली तुम्हाला, कारण √3चा क्यूब म्हटलं की गोंधळ होतो. अशा वेळेस डायरेक्टली सेपरेट लिहून घ्यायचं, √3 × √3 × √3. आणि खाली काय होतं, 3 होतं, 3 होतं. मग √3 × √3 म्हणजे काय, 3 गेट्स कॅन्सल, √3 रिमेनिंग. ठीक आहे.
नाउ स्टेप नंबर 3, volume of all particles in युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये जेवढे काय पार्टिकल असतील त्या सगळ्यांचं व्हॉल्यूम. हे जे व्हॉल्यूम काढले आपण हे इंडिव्हिज्युअल पार्टिकलचं काढले, एका पार्टिकलचं काढले. ठीक आहे. मग आता काय काढायचं आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ ऑल पार्टिकल्स इन युनिट सेल. त्यासाठी आपल्याला फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट द हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन अ सिंगल युनिट सेल. ओके. अँड वी नो दॅट इन इन BCC इन सिंगल युनिट सेल नंबर ऑफ पार्टिकल्स इज 2. कसे केलं होतं आपण ते फाइंड आउट. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ ईच पार्टिकल इज √3 πa³ अपॉन 16. हे व्हॉल्यूम फक्त एका पार्टिकलचं आलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्या एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहे त्या सगळ्यांचं व्हॉल्यूम मीन्स वॉट टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आर विच आर प्रेझेंट इन अ सिंगल युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये नंबर ऑफ किती पार्टिकल आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. मग आपल्या त्यासाठी काय करावं लागतं, एका स्पेअरचं व्हॉल्यूम इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स. एका स्पेअरचं व्हॉल्यूम काय होतं, √3 × πa³ अपॉन 16. आता आपल्याला काय काढायचं आहे, टोटल व्हॉल्यूम जे काही त्या स्पेअरनी ऑक्युपाय केलं असेल ते त्या एका पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये. मग आता ते कसं येणार, फॉर्म्युला काय त्यासाठी, व्हॉल्यूम ऑफ ईच पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल. ठीक आहे. हे काय असेल आपलं टोटल व्हॉल्यूम विच इज ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल. ओके. व्हॉल्यूम ऑफ ईच पार्टिकल काय होतं, √3 πa³ अपॉन काय, अपॉन 16 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स. किती नंबर ऑफ पार्टिकल, BCC मध्ये जे आपण बघितलं प्रत्येक कॉर्नरचे 8 होते, ते 8 मिळून एकच पार्टिकल बनला आणि सेंटरला एक होता, बॉडीच्या सेंटरला एक होता, असे टोटल 2 पार्टिकल होते. दॅट्स वाय वी हॅव टू मल्टिपल दिस व्हॉल्यूम बाय 2. ओके. देन आन्सर विल बी 1 8. टोटल व्हॉल्यूम काय येईल, √3 πa³ अपॉन 8. हे काय आलं आपलं आता, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन सिंगल युनिट सेल ऑफ BCC बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल. ओके. देन आवर लास्ट स्टेप नंबर 4. आपली ही शेवटची स्टेप आता स्टेप नंबर 4, ज्याच्यामध्ये आपलं काय असतं, स्टेप 1 मध्ये काय होतं, रेडियस ऑफ स्फिअर. स्टेप 2 मध्ये काय होतं, तर व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आणि स्टेप 3 मध्ये काय होतं, टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द पार्टिकल्स इन सिंगल युनिट सेल. आणि आता स्टेप 4 मध्ये काय आहे, तर ॲक्च्युअल एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. स्टेप 4 मध्ये काय आहे, ॲक्च्युअल एफिशियन्सीसाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे ॲक्च्युअल एफिशियन्सी, पॅकेजिंग एफिशियन्सीसाठी वरती लिहिलं आहे बघा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंगल युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्या एका पर्टिक्युलर युनिट सेलमध्ये पार्टिकलनी किती व्हॉल्यूम अक्वायर केलं आहे त्याचं व्हॉल्यूम अपॉन त्या एका युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम किती आहे त्याचा रेशो इंटू 100. आपल्याला पर्सेंटच्या फॉर्ममध्ये पाहिजे म्हणून इंटू 100 येत असते. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. शॉर्ट फॉर्ममध्ये हाच फॉर्म्युला फक्त आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिला आहे, लक्षात यावं म्हणून. ठीक आहे. तर मग काय आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल काय, तर मग टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल किती येते, √3 πa³ अपॉन 8 मग त्यानंतर काय राहिलं, पुढे शिल्लक काय राहिले, अपॉन टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता हे युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम काय, युनिट सेल सगळ्यांना आठवतोय, हा आपला सिंगल युनिट सेल होता, एक क्यूब शेपचा होता युनिट सेल. त्याची एक साईड जर ए आहे तर त्याचं व्हॉल्यूम काय असेल, एक साईड जर ए आहे तर व्हॉल्यूम काय असेल, क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं, साईड क्यूब.
क्यूबचं व्हॉल्यूम काय असतं साईड आणि तिचा क्यूब, याच्यामध्ये साईड काय आहे ए, म्हणजे व्हॉल्यूम काय असेल ए क्यूब, व्हॉल्यूम काय असेल त्याचं ए क्यूब, म्हणजे इथं अपॉन काय येईल ए क्यूब. ठीक आहे, अपॉन ए क्यूब इंटू 100% साठी 100 आहेत. ठीक आहे, पुढं √3 पाय ए क्यूब अपॉन 8, हा A3 वरती येईल आणि 8ला मल्टिपल होईल, 8 ए क्यूब इंटू 100. ठीक आहे, आता काय काय कॅन्सल होतं चेक करा. ए क्यूब गेट कॅन्सल, फायनल आन्सर विल बी √3 पाय अपॉन 8 इंटू 100. हे काय आहे आता आपलं फायनल आन्सर, आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळतं आहे 68%. किती मिळतं आहे 68%. आता ही 68% ही काय आहे आपली पॅकेजिंग इफिशियन्सी. ऑलरेडी वी डिस्कस इन प्रिव्हियस लेक्चर. जेवढी पॅकेजिंग इफिशियन्सी जास्त असेल तेवढा तो पार्टिकल क्लोजली पॅक आहे, तेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त आहे. ठीक आहे, जसं आपण कोऑर्डिनेशन नंबरमध्ये बघितलं, कोऑर्डिनेशन नंबरमध्ये जेवढा कोऑर्डिनेशन नंबर संख्येने मोठा असेल तेवढी त्याची स्ट्रेंथ जास्त असते. सेम इथंही तोच फॅक्ट आहे, जेवढी पॅकेजिंग इफिशियन्सी जास्त आहे तेवढा तो ऑब्जेक्ट, तेवढा तो पार्टिकल किंवा तो सबस्टन्स त्याची स्ट्रेंथ हाय आहे. आता पॅकेजिंग इफिशियन्सी जास्त असणं म्हणजेच काय, तर त्याचे जे काही सॉलिडचे पार्टिकल आहेत ते एकमेकांच्या एकदम जवळ आलेले आहेत, एकदम क्लोजली पॅक आहेत, आणि जे जेवढं जास्त क्लोजली पॅक असेल तेवढी त्याची हार्डनेस जास्त असते. ठीक आहे, आता इथं काय आलंय आपली पॅकेजिंग इफिशियन्सी 68% आली. जर आपण आठवत असेल कालच्या लेक्चरमध्ये की सिंपल क्युबिक युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेलसाठी पॅकेजिंग इफिशियन्सी किती होती 52%, आणि याच्यामध्ये किती आली आहे 68%. कोणाची जास्त आहे तर BCCची, म्हणजे BCC बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेलसाठी पॅकेजिंग इफिशियन्सी जास्त आहे, म्हणजे याची स्ट्रेंथ जास्त आहे. ठीक आहे, आणि ऑलरेडी आपण सेम कोऑर्डिनेशन नंबरमध्ये पाहिलं होतं 1D 2D आणि 3D साठी. ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल त्याची पॅकेजिंग इफिशियन्सी ही जास्त असते. ठीक आहे, आता ही झाली याची पॅकेजिंग इफिशियन्सी. आता त्याच पद्धतीनं आपल्या स्टेट बोर्डमध्ये फक्त पॅकेजिंग इफिशियन्सीबद्दल विचारलं जातं, पण कधी कधी एक्स्ट्रा ज्यावेळेस आपण JEE किंवा नीटचा फॉर्म भरतो त्यावेळेस पॅकेजिंग इफिशियन्सी बरोबरच एम्प्टी स्पेस किंवा वॉइडच्या बद्दलही विचारलं जातं. तर हे वॉइड म्हणजे काय असतात. ठीक आहे, BCC साठी पॅकेजिंग इफिशियन्सी किती आली आता आपली पॅकेजिंग इफिशियन्सी 68%. त्यानंतर असतं दुसरं एम्प्टी स्पेस, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय वॉइड, एम्प्टी स्पेस किंवा वॉइड. आता वॉइड म्हणजे काय तर 100 मायनस पॅकेजिंग एफिशियन्सी. वॉइड्स म्हणजे काय असतं किंवा एम्प्टी स्पेस म्हणजे काय 100 मायनस पॅकेजिंग एफिशियन्सी. 100 मायनस 68, 100 मायनस 68 म्हणजे किती शिल्लक राहतील मग वॉइड किंवा एम्प्टी स्पेस किती शिल्लक राहील मग 32%. म्हणजे याच्यामध्ये वॉइड किती आहेत 32% आहेत. ठीक आहे, वॉइड जास्त असायला हवेत की कमी, वॉइड कमी असायला हवेत. जेवढा वॉइड कमी असतील तेवढी त्या पार्टिकलची हार्डनेस जास्त असते. ठीक आहे, आले लक्षात. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया मग FCC साठी काय असतं स्ट्रक्चर ते चेक करूया. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय. चला, धन्यवाद.